महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। माथेरानमधील कपाडिया मार्केटमधील 8 गाळ्यांचे हस्तांतरण। पालिकेकडून दान केलेल्या जागेवरील गाळ्यांची बेकायदा विक्री केल्याबद्दल नागरिकांनी जिल्हाधिकारीकडे केली तक्रार। माथेरानमधील सर्व जमीन वन खात्याची असून त्यावर महसूल विभागाकडे काही भूखंड हस्तांतरण केले होते। त्यातील एका भूखंडावर कापडिया मार्केट उभे राहिले होते। सदर जागेवर माथेरानमधील स्थानिक लोकांसाठी व्यवसाय उभारणीसाठी हा भूखंड माथेरान नगर परिषदेला दान केला होता। त्या जागेवरील गाळे विक्रीसाठी नव्हते, मात्र कपाडिया मार्केटमधील गाळ्यांची विक्री झाली असल्याचे बोलले जात असून पालिकेच्या या कार्यवाहीची चौकशी रायगड जिल्हाधिकारी करणार काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे। माथेरानमध्ये बाजारपेठ भागातील मशिदीसमोर कपाडिया मार्केट उभे असून सदर ठिकाणी माथेरानमधील स्थानिकांना व्यवसाय करण्यासाठी गाळे बांधून दिले होते। 1919 मध्ये सदर वास्तू कपाडिया यांनी आपल्या पत्नीच्या नावे माथेरान नगर परिषदेला दान दिली आणि या वास्तूचे मालक माथेरान नगर परिषद बनली। त्यानंतर कपाडिया मार्केटमधील गाळे हे तेथील भाडेकरू यांना वापरण्यास दिले होते। त्या गाळ्यांची विक्री करता येत नसल्याचे माथेरानमधील जाणकार सांगत असतात। दुसरीकडे एखादी दान केलेली वास्तू ही कोणाला विकता येत नाही असा नियम निबंधक खात्यात आहे। तोच नियम माथेरानमधील कपाडिया मार्केटबद्दल लागू आहे। त्यामुळे कपाडिया मार्केटमधील त्या गाळ्यांचे मूळ भाडेकरू यांच्या वारसाशिवाय सर्वसाधारण हस्तांतरण होऊ शकत नाही। असे असताना माथेरानमधील माथेरान नगर परिषदेच्या कपाडिया मार्केटमधील गाळ्यांचे हस्तांतरण अन्य व्यक्तींच्या नावे होत नाही असा नियम आहे। मात्र जून 2022 मध्ये नवीन मालमत्ता हस्तांतरण कर संकलन यादी माथेरान नगर परिषदेने प्रसिद्ध केली आहे। त्यात कपाडिया मार्केटमधील 9 गाळ्यांचे हस्तांतरण झाले असल्याचे आढळून येत आहे, तर त्यातील 4 गाळ्यांची थेट विक्री होऊन हस्तांतरण झाले असल्याचे दिसून येत आहे। दान केलेल्या वास्तू आणि जमिनीवरील माथेरान पालिकेच्या मालकीच्या वस्तूंचे हस्तांतरण खासगी आणि त्रयस्थ व्यक्तीच्या नावे झाले असल्याचे आढळून आले आहे। त्यामुळे माथेरान पालिका या संभाव्य घोटाळ्यामुळे चर्चेत आली आहे। पालिका मालक असलेल्या त्या गाळ्यांचे भाडेकरूंना विक्री केली आहे काय, याबाबत माथेरान पालिकेने खुलासा करण्याची गरज आहे। मात्र पालिकेकडून त्यावर काहीही बोलले जात नाही आणि जून 2022च्या यादीमध्ये काही गाळ्यांचे हस्तांतरण केले असल्याचे दर्शवण्यात आले आहे। त्या ठिकाणी किंवा त्या रोडवर किंवा त्या नगरात असे गाळे कधी नव्हतेच असे माथेरानकर सांगत नव्हते। मग ती कर आकारणी संकलन मधील हस्तांतरण करण्यात येत असलेली नावे यांचे पट्टे चुकले आहेत काय, किंवा ते गाळे कपाडिया मार्केटमध्ये आहेत परंतु कोणाला समजू नये म्हणून अन्य भागातील पट्टे छापण्यात आले आहेत, हे पालिकेने स्पष्ट करण्याची गरज आहे। कपाडिया मार्केटमधील 1 जून 2022च्या कर संकलन आकारणी यादीनुसार 9 गाळ्यांचे हस्तांतरण झाले असल्याचे दिसून येत आहे। त्यातील 5 गाळे हे मूळ भाडेकरू यांच्या नावावर वारसा हक्काने हस्तांतरित झाले आहेत, तर 4 गाळे यांची थेट विक्री होऊन मूळ भाडेकरू यांच्याऐवजी नवीन मालक यांची नावे कर आकारणीमध्ये समोर आली आहेत। त्यामुळे भाडेकरू यांनी आपल्याकडील भाड्याच्या गाळ्यांची विक्री केली असल्याचे उघड झाले आहे। माथेरान पालिकेने आपल्याच मालकीची वास्तू आणि एखाद्या व्यक्तीने दान केलेली वास्तू मधील गाळ्यांची विक्री केली आहे, हे कर आकारणी संकलनवरून दिसून येत आहे। त्यामुळे माथेरान पालिकेची परवानगी न घेता कपाडिया मार्केटमधील गाळ्यांची विक्री करणाऱ्या मूळ भाडेकरू यांच्यावर आधी कारवाई करण्याची गरज आहे। माथेरान पालिकेने घेतलेल्या या विक्री आणि हस्तांतरणबद्दल रायगड जिल्हाधिकारी यांनी पालिकेच्या निर्णयाची चौकशी करावी, अशी मागणी रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे। महाराष्ट्र माझासाठी गणेश पवार, कर्जत। मोठे वेणगाव येथील आयुष फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11,
अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.